काय म्हणत आहे तिथं बोट घेऊन परत एकदा वाचा हळू. ती आपल्या धनीनेच म्हणाली, आपल्या धरतीच्या मालकीणला सांगत आहे, शोमरोनातल्या संदेष्टाशी शंभरोनाच्या संदेष्टाची माझ्या धनाची गाठ पडली तर किती बरं होते. त्या संदेष्टासोबत जर गाठ पडली असती तर किती बरं झालं असतं. पुढं याने त्याचे पोट बरे केले पोड असते. पोड म्हणजे कुष्ठ, जो कुष्ठ रोग होता, अशुद्ध रोग होता, कारण तो सेनापती आहे, मोठ्या पदावर आहे, पण त्याला ती बिमारी जडली. हालेलुया. पण ह्या मुलीनं धाडस केलं आणि देवाचं नाव गाजवलेलं आहे. जर त्या संदेष्टाकडे गेला तर तो संदेष्टा एका क्षणामध्ये या राजाला बरं करेल, या सेनापतीला बरं करेल. तिचं वागणं बघा, ते कैदमध्ये आहे, पण गाजवली नाव कोणाचं? देवाचं. कधी आपण गाजवतो का? आपलं वागणं बघा, हे वागण्याचं मी सांगत आहे. हे पण वागणं म्हणजे कर्मामध्ये येतं. तिनं तिचं वागणूक बघा. आता एक वचन वाचा, एपिस्कराचं पत्र 5:4. वागणं कसं आहे? टिंगल-टवाळ्या आपण कशामध्ये वेळ घालतो? गप्पे मारण्यामध्ये, हसी मजाकमध्ये. काय दिलेलं आहे वचन? 5:4. तसंच अमंगळपण, भास्कर गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न हो, ती उचित नाही, तर त्यापेक्षा उत्कार स्तुती हो. हे वागणं आहे. वागणं म्हणतो म्हणजे टवाळे, टिंगल टवाळे,